जगामध्ये कुणी कितीही भाषण देव, कुणी कितीही काही बोलो, या जगात संसाराचा गाडा जर पुढे ढकलायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू कोणती? ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही. मग ते कमावू नका सांगितले का नाही? संत म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. कुणाचं लुबाडून कुणाचं मन दुखून बेईमानीने कमावू नका. कारण कितीही बेईमानीनं कमावलं, लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि आयुष्यात वाटून आणि इमानदारीनं खाणाऱ्याचं कधीच पोट रिकामं राहत नाही. म्हणून हा नियम त्यांनी सांगितले, संसारात राहा, पैसा कमवा, धन दौलत कमवा, परंतु कमवा चांगल्या मार्गानं आणि जो कमावतोय त्याचा काहीसा तरी हिस्सा आपण समाज कार्यासाठी लावता आला पाहिजे. कारण 1 लाख रुपये कमावले तर 99,000 परिवारासाठी ठेवा, 1,000 रुपये दान करा, वरची आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवा. त्या 1,000 रुपयामध्ये झाडं लावा, वृक्षारोपण करा. कारण आपण आपल्या मुलाबाळांसाठी पैसा धन दौलत बंगले सगळं कमावून ठेवतोय. ही मुलं आपली कमावू शकत नाहीत का? कमावू शकतात. पण आज जर झाडं राहिले नाही, आज जर निसर्गाचं संगोपन झालं नाही तर आपली मुलं जेवढा पैसा आपण कमावून ठेवला तेवढा पैसा फक्त त्यांच्या पाठीवरच्या सिलेंडरसाठी खतम होऊन जाईल. मग त्यांच्यासाठी निसर्ग सर्वांनी जपासून ठेवायला पाहिजे. संत सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आणि ते आज आपण इथं प्रत्यक्षात उतरवण्याची सुद्धा गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, कारण ते सोबत येणार नाहीये. आणि म्हणून जेवढं लागतं तेवढं माझ्याकडे सगळे देवा, तू आहे, दुसरं मला काही नको. मग द्यायचे ना, संतांची संगत मला दे, जेणेकरून वैष्णवा संगती सुख वाटे. जेव्हा मी वाईट मार्गावर जाणार आहे, सगळ्यात सुख कुठं असेल तर त्या संतांच्या संगतीमध्ये आहे. एवढं दिल्याच्या नंतर काही नाही, एकदा सर्वांनी मिळून भगवंताचं नामस्मरण करायचं. सर्वांच्या हातवर आहे. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. महाराज म्हणतात, एवढं दान दे देवा, तुझा विसर होऊ देऊ नको. एवढं दिल्याच्या नंतर मला मी काय करणार? गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी आहे, मला दुसरं काही पाहिजे सुद्धा नाही. पुढं त्यांनी म्हणतात की अजून काही हवंय का? न लगे मुक्ती नको देवा, धन नको देवा, संपदाही नको देवा, अजून तुला द्यायचं ना, एक गोष्ट मला दे. कोणती? संतांची संगत मला दे. कारण संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे हे दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही. म्हणून संत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी, सुखरूप आम्हाला गर्भवास दे देवा. एवढं दिल्याच्या नंतर काही मला भीती वाटणार नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा असंच आहे किंवा पेक्षा वेगळं आहे असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपलंच लेकरू मला म्हणून इथे क्षमा करायचं आहे. झोपडं जरी असेल तर ते कसं दिसते म्हणतात, मनापासून धन्यवाद. आमचे सुधीर दादा त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि जेवढी काही बाहेरगावावरून आलेली मंडळी आहे प्रत्येकाचं नाव घेणे तर शक्य नाही, कारण सर्वजण इथं ओळखीचे आहेत. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या सर्वांचं असंच प्रेम भगवंतावर असू द्या आणि सर्वांनी भगवंताच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन काढा. या श्री रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज